अनेक जणांकडून एक विषय शिकवला जातो तो म्हणजे डेलिगेशन की आपलं काम दुसऱ्याला सोपवणं. याची सुरुवात खरं तर ओनर्सने स्वतःपासून केली पाहिजे. ज्या गोष्टींमधून पैसे डायरेक्टली त्याला मिळत नाहीत अशी जी काही कामं असतील ती त्यांना त्यांच्या सबऑर्डिनेट्सला किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोपवली पाहिजेत आणि ज्याच्यामध्ये तो एक्सपर्ट आहे ती कामं त्यानं केली पाहिजेत. असंच एम्प्लॉईचं जेव्हा डेलिगेशन आपण करत असतो तेव्हा तो ज्या गोष्टींमध्ये तो स्किल्ड आहे, ज्या गोष्टींमधून तो आपल्या कंपनीला जास्तीत जास्त प्रॉफिट करून देऊ शकतो, अशा गोष्टी आपण त्याला देणं गरजेचं आहे. बरेच वेळेला असं होतं की एखाद्या एम्प्लॉईचं स्किल खूप छान असतं पण त्याला कामं देत असताना खूप दुय्यम दर्जाची कामं त्याला दिली जातात आणि असं जर झालं तर त्याचं मोराल कुठेतरी डाऊन होऊन जातो. त्याला असं वाटायला लागतं की माझ्या लायकीचं काम मला या कंपनीमध्ये मिळत नाही आणि मग तो माणूस सोडून जातो आणि ॲट्रिशन लेवल कंपनीची वाढत जाते. सो डेलिगेशन करत असताना मी बरेच वेळा सांगतो की ज्याला जे जमतं त्याला ते द्या आणि ज्याला जे जमत नाही ते त्याच्याकडनं काढून घेऊन तुम्ही दुसऱ्यांना द्या.